की शुभम आता या जगात नाही. एका आजारामुळे तो मरण पावला. लॉकडाऊनची गोष्ट आहे. माझा एक मित्र होता शुभम. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो आणि सोबतच राहायचो. त्या काळात आमच्यात काहीतरी मतभेद झाले होते. त्यामुळे आमचं बोलणं बंद होतं. अचानक बातमी आली की लॉकडाऊन लागणार आहे. सगळ्यांनी घाईघाईत आपल्या बॅगा भरल्या आणि घराकडे निघून गेलो. मीही घरी गेलो, पण शुभमशी बोलणं न करताच. आमचं बोलणं झालेलं नव्हतं कारण आम्ही एकमेकांवर नाराज होतो. आणि एक दिवस अचानक लॉकडाऊनमध्येच शुभमच्या भावाचा अनपेक्षित फोन आला. त्याने सांगितलं की शुभम आता या जगात नाही. एका आजारामुळे तो मरण पावला. आज त्या गोष्टीला 4 वर्ष झाली, पण अजूनही मनात सतत एकच विचार येतो, काश काश त्या दिवशी मी शुभमला कॉल केला असता. एकदा तरी त्याच्याशी बोलणं झालं असतं. शेवटच्या क्षणी न बोलता निघून गेल्याची हुरहुर आजही मनात येते. कधी कधी राग, अहंकार आणि गैरसमज आपल्याला थांबवतात, पण वेळ कोणासाठीही थांबत नाही. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, मैत्री आहे, त्याच्याशी वेळेत बोलून घ्या. उद्या उशीर होऊ शकतो. समजलं?